नमस्कार, मी कविता. आता गणपतीचं वातावरण सगळीकडे छान, गणपतीची तयारी चालू आहे. डेकोरेशनची खरेदी, शॉपिंग, काय आणायचं आहे, काय लावायचं आहे, सगळीकडे चालू आहे. पण होतं आहे काय माहिती आहे का, एका गोष्टीने चिडचिड होती आहे की पुण्यातलं ट्रॅफिक. सध्या खूप मोठा प्रश्न आहे हा पुण्यातलं ट्रॅफिक. आणि काय होतं माहिती का, की आता आपण रस्त्याने बाहेर पडलो, एखादी वस्तू खरेदी करायला 10 मिनटं जवळपास जाऊन लगेच आपल्याला यायचं, तर 10 मिनटं लागतं. तर त्या गोष्टीला 1 तास लागतो आहे. कारण आता मी रोज बाहेर जाऊन बघते ना, जी मंडळं त्यांची कामं चालू आहेत, म्हणजे मंडळ स्थापायची, मंडप घालायची कामं चालू आहेत. तर जो एक फुल लेन असते ना, त्याची अर्धी लेन ती आपल्यासाठी सोडतात. तिथूनच जायचं, तिथूनच यायचं आणि उरलेल्या जागेत ते मंडप घालतात. ते आता गणपती यायला 10 दिवस आहे, म्हणजे आत्ता 10 दिवस आधीच त्यांनी रोड अडवलेला आहे. गणपतीचे 10 दिवस आणि त्याच्यानंतर ते कधी काढतील ह्याची गॅरंटी नाही. तर माझं काय म्हणणं माहिती का, थोडासा पुण्यातल्या ट्रॅफिकचा विचार करून तुम्ही मंडळांना परवानगी द्या. आणि मी पेपरमध्ये वाचलं की मंडळांना परवानगी आहे, रस्त्याच्यामध्ये येणार नाही, लोकांना त्रास होणार नाही. तसं काही नाही. तुम्ही नोट करा, सर्रास सगळे मंडळं रस्त्यावरच स्थापन झालेली आहेत. कृपया मंडळांनी काळजी घ्यावी. आणि तुम्हाला पटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि काही हुशार बुद्धिजीवी लोक आहेत, ते म्हणतील की तुला आत्ताच कसं सुचलं, हिंदू धर्मामध्ये सुचलं. कुठल्याही धर्माचा काही ह्याच्यात उल्लेख नाही आहे. येणाऱ्या ट्रॅफिकला त्रास होतो आहे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ काढला आहे. आपण किती वेळा ट्रॅफिकमध्ये अडकतो, किती मनस्ताप होतो, हा ह्याच्या मागचा उद्देश आहे.